प्रेझेंट परफेक्ट मीन्स पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये ऍक्शन सध्याच झाली. तुम्हाला काय दाखवायचंय, शो करायचे की आताच वर्तमान काळामध्ये ऍक्शन डन झाली आहे असं शो करायचे. की आता जसं की आय हॅव मनी, आता स्ट्रक्चर दिलं होतं सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट. हे काय प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला या फॉर्म्युलानुसार सेंटेन्स बनवायचे. सिंग्युलर साठी आपण काय यूज केलंय, हॅव यूज केलंय, सॉरी हॅज यूज केलंय. आणि प्लुरल साठी काय यूज केलंय, हॅज यूज केलंय. अपवाद काय आय, आयच्या समोर नेहमी काय लागतं, हॅव. ठीक आहे. आता मी स्ट्रक्चर घेतलं होतं आय सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट. पण या सेंटेन्स मध्ये बघा मी वर्ब यूज केलेलं नाहीये. डायरेक्ट काय घेतलंय, ऑब्जेक्ट घेतलाय. आय हॅव मनी, माझ्याजवळ काय आहे, पैसे आहेत. माझ्याजवळ काय पैसे आहेत. ही हॅज मनी, त्याच्याजवळ पैसे आहेत. शी हॅज मनी, तिच्याजवळ काय पैसे आहेत. इट हॅज मनी, त्याच्याजवळ पैसे आहेत. बॉय हॅज मनी, मुलाजवळ काय पैसे आहेत. गर्ल हॅज मनी, मुलीजवळ काय पैसे आहेत. इथे जे सब्जेक्ट आहे ते सिंग्युलर आणि सिंग्युलरच्या समोर काय यूज केलं आपण, हॅज यूज केले. अपवाद काय हॅव, आयच्या समोर काय यूज, आयच्या समोर नेहमी हॅव घ्यावं लागतं. त्याच्यानंतर प्लुरलच्या समोर काय यूज करायचे, हॅव यूज करायचे. प्लुरल आहे वी, दे, यू, बॉईज, गर्ल्स, स्टुडंट्स. एकापेक्षा जास्त व्यक्ती त्याच्यासमोर काय घ्यायचे, हॅव यूज करायचे. वी हॅव मनी, आमच्याजवळ काय पैसे आहेत. दे हॅव मनी, त्यांच्याजवळ पैसे आहेत. यू हॅव मनी, तुझ्याजवळ पैसे आहेत. बॉईज हॅव मनी, मुलांजवळ पैसे आहेत. गर्ल्स हॅव मनी, मुलींजवळ पैसे आहेत. स्टुडंट्स हॅव मनी, विद्यार्थ्यांजवळ पैसे आहेत. क्लिअर. आता सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट. मी एक सेंटेन्स साहित्यामध्ये कन्वर्ट केले. ध्येया हॅज मनी, ध्येयाजवळ काय पैसे आहेत. स्ट्रक्चर होतं आपलं सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट. हॅव कुठे यूज करायचं, प्लुरल असेल तर. हॅज कुठे यूज करायचे, सिंग्युलर असेल तर. आणि अपवाद आहे आय. ठीक आहे. ध्येया हॅज मनी, ध्येया इथे एक मुलगी आहे त्यामुळे यूज काय केलंय, हॅज मनी. ध्येया हॅज मनी, ध्येयाजवळ काय पैसे आहेत. या सेंटेन्सला मी निगेटिव्ह केलंय. काय यूज केलंय इथे फक्त नॉट, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट. ध्येया हॅज नॉट मनी, ध्येयाजवळ पैसे नाही आहेत. हॅज ध्येया मनी, ध्येयाजवळ पैसे आहेत का. हॅज ध्येया मनी, स्ट्रक्चर होतं हॅज प्लस सब्जेक्ट प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट. हॅज ध्येया मनी, ध्येयाजवळ पैसे आहेत का. हॅज, त्याच्यानंतर विचारायचे हॅज ध्येया नॉट मनी, ध्येयाजवळ पैसे नाही आहेत का. ध्येयाजवळ पैसे नाही आहेत का. त्याच्यानंतर आहे तर पैसे आहेत तर किती आहेत. पण किती आहेत तर मग काय सांगायचं, हाऊ मच मनी हॅज ध्येया, ध्येयाजवळ किती पैसे आहेत. हाऊ मच मनी हॅज ध्येया, ध्येयाजवळ किती पैसे आहेत. त्याच्यानंतर वाय हॅज ध्येया नॉट मनी, ध्येयाजवळ का पैसे नाही आहेत. ध्येयाजवळ का पैसे नाही आहेत. ठीक आहे.